खूप दिवस झाले मला तुम्हाला दाखवायचं होतं. आम्ही दुबईमध्ये इथे लावलेला आहे पुदिना. वाव, सी खूप काही गोष्टी लावल्यात आम्ही, तुम्हाला मी दाखवेन. खूप वेळा येते, तोडते, चटणी बनवते, म्हटलं दाखवायचंच राहून जाते. तर तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीत आम्ही ह्या ठिकाणी पुदिना लावलेला आहे. खूप छानपैकी झाला आहे. आणि आता मी हा एवढा पुदिना तोडला आहे चटणीमध्ये टाकण्यासाठी. हा मस्त स्मेल येतो त्याचा. अजून पण काय लावलं आहे, जसं काय लसूण लावलं आहे आणि कांद्याची पात, कांदा लावला, त्याची पात आलेली आहे तिकडे, तुम्हाला तेही दाखवते. धनियासुद्धा लावलेला आहे आम्ही, असं तुम्ही बघू शकता. एकच मिनिट. ही आमची तुळस. या ठिकाणी धनिया लावला आहे. तोडून मी सगळं संपवलं बहुतेक. आता हा एवढाच राहिला या ठिकाणी. तिकडच्या साईडला पण आहे आणि तिकडच्या साईडला तुम्हाला बघायला भेटेल लसणाची पात आणि कांद्याची पातसुद्धा आहे. प्लस आम्ही आलूसुद्धा लावलं आहे. आलू तर कितीतरी तर होणार, एप्रिलमध्ये होईल ते पण तुम्हाला लावलेत कसे ते दाखवेन. सो हे असं खड्डा असं करून थप करून ठेवलं आहे ना. या ठिकाणी आलू लावलं आहे. ही सगळी मेहनत लावण्याची विसनाची आणि मम्मीजीची आहे. सो मी व्हिडिओ करेन तर आज वेळ मिळाला तर मी केला व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि इथे लावलं आहे कांद्याची पात. मी दररोज फ्रेश कांद्याची पात तोडून काही ना काहीतरी चायनीज टाईपचं बनवत असते बाबा. आणि इथे काय आहे, हा आहे धनिया. अरे बाबा, कालच पाऊस पडून गेला ना, त्यामुळे सगळं धनिया खालती वाकला आहे. आता थोडीशी हवा सुटली आहे या ठिकाणी, तर वरती यायला ह्याला वेळ लागणार आहे. आणि तिकडच्या साईडला आहे हे लसणाची पात आहे. मी जाते तिकडच्या साईडला. हां, ही लसणाची पात आहे, बघताय तुम्ही. ही लसणाची पात आहे. आणि आय थिंक मला वाटते हा बहुतेक हे सरसोची भाजी आहे. ही. तर ती बिसनाने लावलं इथे सरसोची भाजी. अशा पद्धतीने ती आज काढणार होती, विसरली वाटते. हां, आज महाशिवरात्रीचा उपवास म्हणून तिने आज उपवास पकडला आहे, तर तिने नाही काढलं. झालं. तर अशा पद्धतीने आम्ही इथे मस्तपैकी बाग बनवलेली आहे, छोटीशी ऑर्गेनिक शेती. कशी वाटली तुम्हाला सांगा आम्हाला. थँक्यू गाईस.